गाडी ह्याच्यामध्ये तुझ्यासाठी गिफ्ट आहे. पडदा खेचायचा. वरच्या खिडक्यांना मैत्री जपली तर ती टिकते. आईस ऍपल. हा लगेच खात घाला काही करते नुसती मध्ये मध्ये. हा आमच्या बाबूचा पाळणा. गाडी चालवणाऱ्याला ड्रायव्हर असे म्हणतात. त्या गाडीला स्टेरिंग नसतं. राम घ्या, लक्ष्मण घ्या, कृष्ण घ्या, भरत घ्या. आमची चालू आहे ताडगोळा पार्टी. त्याला हात काढायचंय बाहेर. आमच्या बबडी. ओके चला. श्री स्वामी समर्थ. आज आहे संडे, तर आज बनेल अंड्याचा नाश्ता सगळ्यांना. म्हटलं प्लेन ऑमलेट देण्यापेक्षा जरा कांदा टोमॅटो वगैरे ॲड करून देऊया. आज 2 ड्रायव्हर्स पण आहेत जेवायला. ड्रायव्हर कोण? आमचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे ना, ते ड्रायव्हर. काय करतेस? काय सांगतेस लोकांना सांगते माझा नवरा ट्रान्सपोर्टर पण आहे, तर आमचे 2 ड्रायव्हर दादा पण आलेले आहेत आज. तो ड्रायव्हर नाहीये. मग कोण आहेत ते? ऑपरेटर्स. तो पोकलनचा ऑपरेटर आहे आपल्या. मग ते ड्रायव्हरचं काय काम नसतं त्यांचं? त्याला ऑपरेटर असे म्हणतात. पण तेच ना ते. मशीन ऑपरेट करणाऱ्याला ऑपरेटर म्हणतात. गाडी चालवणाऱ्याला ड्रायव्हर असे म्हणतात. त्या गाडीला स्टेरिंग नसतं. ओके. असं स्टेरिंग फिरवणार असं त्याला ड्रायव्हर म्हणतात. आमची जी जेसीबी आहे त्याचे पोकलन. ऑपरेटर दादा आहेत ते. हा पोकलनचे. जेसीबी कंपनीची पोकली. चल आता मला बनवू दे, पण उशीर झाला तर बोलशील अजून नाही आला. किती वेळ लावतेस? मी साधा खाणार असला हा, ठीक असा आहे. मसाल्यावाला खाणार नाही. काय जास्त मसाला टाकलाय? हळद आणि जिरा पावडर मसाले मसालेच आहे. तिखट काय होणार आहे त्यांनी? मीठ नाही टाकलेलं. हे दोघांपुरतं बोल ना त्यांच्या. नाही 3-4 होतील त्याच्यात. कशी होते होतील तर काय झालं? कसे होतील काय? पाणी टाक थोडंसं अंड्यामध्ये. हो पाणी. थोडंसं पीठ टाकलं. किती अंडी घेतली? तर पाव आहे हे काय? किती अंडी? 4-8. सिरियसली? मग छोटी ना, पण ती आपली गावठी अंडी छोटी. कोंबडीची अंडी आहेत की कावळ्याची? अजून फोडू का? नाही नको नको. घेतलास तवा? आता हाच घेतो तो आता. असा टुपो. ओ तवा आता काय व्हेज नॉनव्हेज सगळ्यांचंच झालंय. तू पण तर वेज नाही. मी फक्त व्हेज आहे आता. ते पाव फोड. पाव फोडायचे नसतात, फोड पाव म्हणजे? कापायचे असतात. काप म्हणजे मला म्हणायचंय त्या रॅपर मधून काढते पाव. गारगार पाणी आहे. कोणतं टाकलं आणि तुझ्या व्ह्युअर्सना दाखवून टाकलं की हे टाकतोय. अख्खी बाटली टाकायचं हे करून घेतलं, पण ते जाऊ दे. गुंचत समाधान मानाय. ऐसे हमें तेरा खाया. व्हेरी गुड. कुठे जाऊन आला बेटा? आजीला घेऊन आला. बरोबर आहे. सुट्टी काय घेऊन मला एकच पाव. एकच. आहेत. तुम्हाला फक्त एग व्हाईट्स खातो, नो एग योक्स. ऑलरेडी माझ्याकडे जाम खायचं. ऑलरेडी त्याच्याकडे मध आणि नफ आहे. हा लगेच खात घाला काही करते नुसती मध्ये मध्ये. ना सांभाळा तुम्ही. मी बाजूला होतो. तुम्ही आमच्या लेकरासाठी अंड बनवतो. झालाय ग साखरपुडा. कोणाचा? होणार आहे सानिकाचा. कोणी सांगता?
सनिका तुझी बहीण माझी नणंद आणि माझी पण बहीणच. अशी कशी तुझी बहीण? 2 नाती ना आपली. माहेर तू सासर. नात्यात लग्न कशाला केलं? तू काय नातलग नाहीयेस माझा, म्हणजे नव्हतास लग्नाच्या आधी. हे गरम आहे बबडी इकडे. कुमारने जे एग योग साईडला टाकले ते आहेत हे, आणि आता हे मस्तपैकी शिजवून कोणाला जातील? शेरूला. गावठी अंडी शेरूला. जड आहे. हे आहे आईस ॲपल म्हणजे ताडगोळा. 2-3 लड्या कुमारने आणलेल्या आहेत. ही तिसरी. हे बऱ्यापैकी खाल्लेलं आहे. हे बघा, फोडल्यानंतर हे असं असतं त्याच्या आतमध्ये. एका ताडगोळ्याच्या आतमध्ये 3-4 निघतात. वाजलेत 3:30. साधारण 4चा टाइम असतं ना साखरपुड्याचं, तसंच त्यांचं असेल. मी इकडे आले घरी माहेरी. तिकडे गेलंय नेमकी लाईट गेली आहे, त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम होतोय. पाणी वरती टाकीत चढवू शकत नाही. टाकीतलं सगळं पाणी संपलंय. आरूची आंघोळ अजून बाकी. म्हटलं चल लवकर इथे जाते. आई आता आंघोळ घालते त्याची. लवकर म्हणजे या टायमध्ये यायलाच हवं होतं. सासर बाहेर दोन्हीकडून नातं आहे. चला साखरपुड्याला. बघू दे आज नानीने घेतलेला ड्रेस बघू दे. अरे वा, छान 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 छान. काय नाही हसबीस काय नाही, एकदा तर चल. तो मांडव आणि हे आपलं घर असं समोरासमोर आहे. माझी टिकली अगदी छोटी होती, मग मी काय केलं, हळद कुंकू लावलं, म्हणजे जरा त्याला बेस मिळाला ना जरा. वरच्या खिडक्यांना स्लायडिंग लागलेलं आहे सगळ्या रूममधल्या सगळ्यांना. आणि टॉयलेट बाथरूमचे जे दरवाजे होते ना ते पण. आतून फॅन डन, लाईट डन, बोर्ड्स डन. वरच्या रूमला आता राहिलेत दरवाजे आणि बेसिनचे नळ वगैरे फिटिंग करायचे आहेत. नळ फिटिंग करायचे. खेळ्यांचा बॉक्स होता खाली. ती अंडी कदाचित ती कबुतराचीच असावीत. कबूतर घरात घुमलेलं चांगलं नसतं का? जाऊ ते असं गुटरगू करतात चांगलं नसतं असं मला आई म्हणाल्या. आई म्हणाल्या जिथून कबूतर येत आहे तिथे जाळी वगैरे बसवून घे, त्याचं घरात गुंजन चांगलं नसतं. जाळी आता बघूया. खिडक्या पण उघड्या आहेत ना, त्याच्यामुळे आता काय सगळंच उघडं आहे. खिडक्या बसल्याशिवाय काय नाही. वरती तर बसलेले आहेत. आता खालचं द्यायचं आहे. मेन म्हणजे ते काय असतं स्लायडिंगचं, ते कोटिंगचं जे असतं ना ते सिलेक्ट करायचं आहे. माझ्या नवऱ्याची कामं इकड तिकडची जरा संपत आली आहेत. मार्च एप्रिल म्हणजे हा जो उन्हाळ्याचा सीझन असतो तो कुठल्याही सिव्हिल इंजिनियर किंवा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा कामाचा सीझन आहे ना, तर त्याला जिकड तिकडची बरीच सारी कामं होती आणि त्याच्यात हे एक काम. तर त्याच्यामुळे थोडासा डिले होत होता. पण आता ती जी कामं आहेत ती थोडी संपत आली आहेत. तर आता मला असं होप्स आलेत की कदाचित हे काम थोड्या वेगाने चालेल. आता लेट अस सी. पेशन्स ठेवणं तर म्हणजे काय आता ती सवयच झाली आहे. सगळ्या गोष्टीत पेशन्स ते तर आहेच, ते तर काय लाईफच शिकवते. पण तरी असं वाटतं का कधी लवकर होईल, एकदाचं कधी चालू होईल. तर बघूया. श्री स्वामी समर्थ. कबुतरा घरं केलंयस बाबा, अंडी घातली आहेस, चांगला आशीर्वाद दे तुझा. पटपट होऊ दे, चांगली सुरुवात होऊ दे. आणि जाऊन येतो हळदीला हळद लावून येतो. हो ना, बघायलाच पाहिजे. मावशी आहे बोलल्यावर ब्लॉग नको बघायला. ही रेखा मावशी आहे आणि मी जास्त बोलत नाही. हा आई सांगेल. आई काय एवढीशी होती तो मांडीवर घेऊन खेळवायची, गाणी बोलायची, तिच्यासाठी किती काय काय करायची. मला दिवसभर लागायचं आंघोळ करतात. मावशी आहे रेखा मावशी. इथे हळदींना आलेली तर घरी आली आहे. म्हटलं तिला घेते ब्लॉग मध्ये.
ही ती मावशी आहे जिने मला लहानपणी असं नंगू बेंगू सगळं बघितलं आणि खेळवलेलं आहे. स्टुडिओला आलेले मी. या रूममध्ये जसं आलं तसं एक पक्षी उडून गेला आणि तो ह्याच डिरेक्शनने उडून गेला. म्हणजे ह्या अंड्यांची ती मम्मा असू शकते, पण इट वॉजंट कबूतर. ते काय होतं माहिती आहे, बुलबुल पक्षी असतो ना, तसं वाटलं मला पटकन. इट वॉजंट कबूतर. बुलबुल पक्षाची अंडी कशी असतात, अशीच असतात कबुतरांच्या अंड्यासारखी. 4:30 वाजता माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे. निघते आहे मी. लग्न लांब आहे, नाही बोलून 45 मिनटं लागतील इथून, पण आता मी 2 व्हीलरवरच जाते आहे. बांधून जाते सगळं. थोडंसं उन्हाचा टाईम आहे. चला, फ्रेंडच्या लग्नाला जायचं पाहिजे. मैत्री जपली तर ती टिकते, त्यामुळे जपायचं आहे, मला जायचं आहे. सगळ्या मैत्रिणी पण बाकी भेटतील तिथे. बघू, कोणाला फोनाफोनी नाही झालेली, डायरेक्ट जाऊनच. चलो, आपण आपला माईक आणि हे घेतलेलं आहे. बाय बाय. मुलीचं नाव प्रियंका आणि मुलाचं नाव आहे अमित. तर तिच्या घरी मी आले होते, मला आठवत पण नाही कधी, 9वीला आले होते का 11वीला आले होते. 9वीला आली असेल त्या दरम्यान कधीतरी. आणि त्याच्यानंतर आत्ता म्हणजे 2009 नंतर 2026ला मला काही आठवे ना. मी तिला आधीच विचारून ठेवलं होतं लोकेशन पाठवून ठेव. 4 वेळा रस्त्यात थांबले लोकेशन बघायला. म्हणजे मेन रोडपर्यंत तर न बघता आले, पण जे आतल्या गल्ल्या आहे तिथे चुकायला होतं ना, म्हणून म्हटलं बघत जाते थांबत. आणि एक काकी ना खूप आधीपासून माझ्या पुढे पाठी आहेत. मला काय माहिती काय इंडिकेशन असं आतून वाटतच होतं की ते पण त्याच लग्नाला चाललेत की काय. आणि आत्तापर्यंत ते त्याच लग्नाला आलेत आणि ते तिकडेच वळलेत. आता मी इथे थांबली. आता मला समोर त्यांच्या लग्नाचं बोर्ड दिसत आहे. आत्तापर्यंत आपण बरोबर आहोत. आणि थोडासा आवाज कानावर पडतोय सनेईचा, तर मला वाटतं तिकडेच असेल. जाऊया. ही प्रियंका माझी मैत्रीण. साडी कशी यांचा हा विवाहाचा सोहळा संपन्न होतोय. या दोन्ही परिवारांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्रेमाचं, आपुलकीचं हा सुंदरसा अंतरपाठ तयार केलेला आहे समिताने. माझ्या मैत्रिणीची बहीण आहे. खूप छान कला आहे तिच्या हातामध्ये. ती बरंच सुंदर काय बनवत असते आणि ती सेल पण करते. तुम्ही नक्की एकदा तिचं इंस्टाग्राम पेज चेक करा, तुम्हाला आवडेल तिची कला. आणि प्लीज तिला ऑर्डर द्या, खूप सुंदर करते. सदिच्छा, शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी अलिबाग रोड रोहा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून नव दाम्पत्याला सदिच्छा, शुभेच्छा, आशीर्वाद दिले जात आहेत. तिथे भेट झाली माझ्या मामी सासूबाईंशी. त्यांच्या आत्ते भावाचं लग्न होतं आणि हे माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं. म्हटलं मामी अचानक कशा इथे. मामी मामा सगळ्यांना भेटले. या पण ताई आपले व्हिडिओज बघतात. मग भेट घेतली नव दाम्पत्यांची. त्यांना विवाहाच्या शुभेच्छा दिला. खूप सुखी रहा, आनंदी रहा. रुखवत करणाऱ्या ताईंचा नवरीसोबतचा फोटो होता तिथे. आयडिया आवडली मला. सदिच्छा, शुभेच्छा, आशीर्वाद देण्यासाठी जात आहात. त्याच्या या गोड आठवणी कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद केल्या जात आहेत. तर नक्कीच आमच्या बाबूचा जन्म होऊन आज 12 दिवस झाले. आमच्याकडे 12व्या दिवशी लहान लेकराला पाळण्यामध्ये घालतात, ज्याला बारसं म्हटलं जातं. आपण जे मोठ्या स्केलवर बारसं करतो एकदम थाटामाटात, तो प्रोग्राम होईलच, तो नंतर होईल सावकाश, काही महिन्यांनी, 1-2-3 महिन्यांनी वगैरे. आत्ता आज 12वा दिवस आहे, तर रिच्युअल्स प्रमाणे बाळाला पाळण्यात घालायचं आहे. तर ऑलरेडी सगळेजण पुढे गेली आहेत. आता मी निघते. मी घरीच होते आणि मला कल्पना पण होती की आज संध्याकाळी जायचं आहे म्हणून, पण मी कामात गुंगले आणि माझ्या लक्षात नाही आलं. एकदम वेळ जवळ आली आणि मग अरे बापरे, अजून रेडी नाही झालं. तर मी म्हटलं चला मी पटकन ड्रेस घालून येते, आणि म्हणून मी साडी नाही नेसलेली. नाही तर तुम्ही बोलाल बाकी सगळ्या तयारनी साड्या नेसल्या, तू का नाही नेसली, माझ्या लक्षात नाही आलं. आणि आता तेवढा वेळ नाही आहे, तिथे टायमात पोचते मी, म्हणून मी पटकन ड्रेस चढवला. आणि आता आपण जाऊया बाळाच्या बारशाला. हा आमच्या बाबूचा पाळणा. हे आम्ही आता केलेलं पटकन डेकोरेशन. खाली मी काढलेली रांगोळी आहे. अजून काय दाखवू ही आमची मंडळी. आमचे बाबू, आमचे बाबू आहे, बाबू नाही दाखवायचा. आम्ही बाबूच्या चेहऱ्यावर आम्ही फुलू ठेवू. हा आमच्या बबडी, ही बबडीची आजी, त्या बबडीच्या आज्या, हे बबडीचे बाबा. दादू कुठे आहे? अरे बाबू कुठे आहे? हे उचूक लागले याला. हा आमचा वरवंटावाला बाबू. अजून कोणाकडे अशी पद्धत आहे की बाळाला जेव्हा पाळण्यात घालतो त्यावेळेला पाट्यावरचा जो वरवंटा असतो त्याला बाळाचे कपडे घालून, काहीतरी दागिने वगैरे घालून असं पाळण्यात ठेवतात. ही आमच्याकडे पद्धत आहे.
छोटू बाळ बघ काढायला बघतोय बा अरू त्याला हात काढायचा आहे बाहेर तो बोलते अरुणाला अशी एक हे द्यायची फाईट अजून किंडर जॉय आणलाय तुला है ना मग बाबूला दुसरं आणायचं आपण. दुसरा आणायचं हो ओके. काय नाही काय राम घ्या लक्ष्मण घ्या कृष्ण घ्या भरत घ्या सूर्य घ्या लव घ्या अंकुश घ्या रावण घ्या बलराम घ्या हा बस असं बलराम चला जय श्रीराम. कानात कानात. काही करत नाही. ओके झालं झालं झालं. चला निघतोय. बाय बाय. वॉशिंग मशीनचा जो पाईप आहे ना इनलेट पाईप पहिल्या 15-20 दिवस व्यवस्थित चालला आणि नंतर एकाएकी मशीन सुरू असताना तो खाली गळून आला पाण्याच्या प्रेशरने. तर त्याचे नट सैल झाले असतील. युट्यूबवर बघितलं काय कशाने होत आहे ते रबर वर खाली करणं नट टाईट करणं असं सगळं मी केलं पण ते माझ्याच्याने काही व्यवस्थित झालं नाही. आता आपल्या साईटवर तिकडे स्टुडिओच्या इथे प्लंबरचं काम चालूच होतं ना तर त्यांना म्हटलं एक फेरी इकडे मारून टाका. 2 मिनिटात काम झालं. जिसका काम उसी को साझे. आमची चालू आहे ताडगोळा पार्टी. अजून इकडे 2-3 पेंडी आहे ते बघा. ताडगोळा आईस ॲपल. आरू कसं वाटलं? नॅचरल जेली. हाऊ वॉज इट? आवडलं तुला? गोड होतं? हे अतिशय कोवळं आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरचा गुलाबी थर आपल्याला अजूनही दिसतोय. एकदम नरम नरम आहे. ह्याच्या आतमध्ये पाणी आहे भरपूर. त्या उलट हे जे आहे ते अगदी जाड जाड झालेलं आहे. म्हणजे लिटरली खोबरं झालेलं आहे. हे असं नसतं. म्हणजे पहिलं हे असं असतं आणि हळूहळू वाढत वाढत असं जातं. हा जून झालेला ताडगोळा आहे. एक ट्रायलला म्हणून कुमारने अशी पेंट आणली जून झालेल्या ताडगोळ्यांची. त्याची हाऊस फिटली. आता फिटली का? आता अशी आणू नकोस. तर या अशा आण. या मस्त कोवळ्या असतात. इतका पातळ थर आहे त्याचा म्हणजे शहाळ्यासारखंच. अतिशय गोड लागतं हे. हा थर हळूहळू हळू असं जाड होत जातो. पण या जाड्याला काही मजा नाही. याला मजा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kashu. Happy birthday to you. Bless you. May God bless you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday Kashu. पूर्ण पूर्ण चला. आमचे फोटो काढाय. आम्ही आज फोटोच नाही काढणार. सगळे आले. ओके चला. जीप दाखव आकर बेटा आकर.
तुझी पण दाखव दोघाही असे जीप दाखव तिकडे तुझी दाखव. आता आली होती. माझी नाही आवाज शोध आवाज शोध पुष्पाला शोध पुष्पाला शोध थांब जरा. पुष्पाला आवाज शोध पुष्पा आवाज आहे. ओके 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 चला 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 चल काढा काढा काढ त्याच्या डोळ्यावरून काढ पहिला. काढलं त्याने. अरे काढलं त्याने. काढ तू. अरे थांब थांब कसं पेशन्सच नाही. चलो ह्याच्यामध्ये थांबतात. ह्याच्यामध्ये तुझ्यासाठी गिफ्ट आहे. ओके पडदा खेचायचा आणि बघायचा. बबडू आवडली. बसा बसा